आपल्या भारत देशामध्ये जेव्हा मारामारी होते बघा, मारामारीच्या अगोदर दोघं एकमेकांना असं तावून अंगावर येतात बघा. हात तरलन बघतो, हात तरलन बघतो, हात तरलन बघ म्हणतात बघा. आणि जेव्हा मारामारी झाली मग पुन्हा म्हणतात अजून, मला हात काबर लावलास, मला हात काबर लावलास, हात काबर लावलास. हात लावायला बी भाग नाही, लावल तरी काय, न लावल तरी. आता हे पिक्चर मध्ये बरेच सीन चालतात बघा. हे ईद चमकली की आता ईद चमकत्या बघा. ईद चमकली की हिरो हिरोईनी जवळल्यावर हिरोईनी गप मन त्याच्या गळ्याला पडते असं. ते ईद चमकल्यावर ते सीन सगळ्यांनीच भेटलं असेल. मी बी बस स्टँडवर थांबलतो आणि इकडे एक आणि इकडल्या बाजूला दोन पोरी होत्या, नाजूक सुंदर पोरी होत्या. मग ईद चमकली. ईद चमकल्यावर ईद चमकल्यावर जरा दचकून इकडे तिकडे बैठल्यावर मला म्हणल्या, बाबा घाबरू नका म्हणल्या मला. मी कशाला घाबरू, तुम्ही घाबरचाल काय किंवा मला, तुम्ही घाबरा नाही म्हणलो मी. आम्ही कशाला घाबराव, तुम्हीच घाबरू नका म्हणल्या. पुरी दीड झाल्यात आता. ते जे मोठमोठे जे मोबाईलच्या कंपनी आहेत का नाही, त्यांना एक माझी विनंती आहे बरं का, हात जोडून. तुम्ही एक 5-50 रुपये जास्तच घ्या, हरकत नाही. पण थोडं ते चार्जरची पिन जरा लांबच करा, एक 10 फूट तर असावं. का होलं माहीत आहे का, मोबाईलची चार्जिंग संपली की त्या बोर्डाला चिटकून थांबावं लागलं. ते बसाय बी जमना आणि थांबायला बी जमना असं होलंय. तेवढं ते 10 फुटाची वायर केलं तर चांगलं होणार आहे, म्हणजे पडून तर बघता येते. हो, तेवढी विनंती आहे, जरा तेवढं करा. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, माझं नशीब एवढं खराब चालू आहे, का करावं. रात्री स्वप्नात एखादी सुंदरची जर पोरगी आली तर तिच्याबरोबर बॉयफ्रेंड आहेच, एकटी येणारच, कोणतर सोबत पोरगं राहूच. मग खराब नाही ते का म्हणा हो, सांगा तुम्हीच. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या बसमध्ये चालला हो आणि जात असताना समजा एखादी सुंदर पोरगी जर तुमच्या जवळच्या सीटवर जर येऊन बिंदास बसत असेल तर तुम्ही समजून जायचं की तुमचं प्रेम करायचं वय निघून गेले, म्हणूनच बिंदास येऊन बसते. कशाला बसते हो, समजून जायचं. ते खरंय का नाही सांगाय. आज तुम्हाला सगळ्याला सुट्टी बी असेल, आज काय रिकामच बसला वाटतं. मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, ह्याचं कमेंट नक्की करा बरं का मित्रांनो. मला सांगा, एवढ्यात तेवढे मिसळल्यावर किती होत्यात, त्याचं जरा मला उत्तर द्या बरं. एवढ्यात तेवढे मिळवल्यावर किती होत्यात, एवढं मला सांगा. कमेंट करा, सांगा मित्रांनो. हे अरेंज मॅरेज म्हणजे काय माहिती आहे का, अरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडे घासणे. आणि हे लव्ह मॅरेज म्हणजे काय माहिती आहे का, लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमानं भांडे घासणे. पण काय बी म्हणा मित्रांनो, पण भांडे तर घासावंच लागणार आहे. अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा, भांडे तर घासणं गरजेचंच आहे, घासावंच लागते, पर्याय नाही तिथं. हो, आता कसं आहे, कुठलं बी जर आपण जर काम करलो का नाही, काम केल्यावर आपल्या मनात विचारतात बघा की 4 लोक काय म्हणतील म्हणून. मग तुम्ही ते घाबरून जाऊ नका, विचार करू नका. जे बी काय विचार करायचे आहे त्या 4 लोकांनाच करू द्या. तुम्ही काय विचार करू नका, काय नाही, त्यांनाच करू द्या. तुमचं काम तुम्ही करा. एक वाटणं पोरगी चालते. पोरगी चालल्यावर मी त्या पोरीला म्हणलो, बाई जरा थांब ग म्हणलो मी. मग तिने थांबली.
थांबल्यावर मग मी तिला म्हणलो, मी जर तुझ्यावर लाईन मारलो तर त्याचं लाईट बिल तुझ्या नावावर येते का माझ्या नावावर येते म्हणलो मी तिला. पायातलं कालीन हाणली मला. मार खावा लागतो. हो, काय करावं. काल परवाच मी चिरट्याला एक विनंती केलतो मच्छराला. हो, त्याला म्हणलं बाबा तो एखादे 2-4 थेंब जास्तच रगत पे, हरकत नाही, पेल तर मला काय प्रॉब्लेम नाही बाबा, पण ते कानाजवळ येऊन ते तुझं रडगाणं तेवढं बंद कर बाबा म्हणलो मी. ते चालूच राहतं ते तेवढं बंद कर बाबा.